आपण देवासोबत कसे चालले पाहिजे. आपला आजचा विषय आहे, आपण देवासोबत कसे चालले पाहिजे. ठीक आहे. आणि आजच्या विषयातून आपण एकूण 7 जे काही मुद्दे आहेत ते आपण शिकणार आहोत. आणि 7 जे मुद्दे आहेत ते, पहिला मुद्दा आहे आपण देवासोबत विश्वासाने चाललं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे आपण देवाच्या आज्ञा पालन करत देवासोबत जे आहे ते चाललं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे आपण पवित्र जीवन जगत देवासोबत आपण चाललं पाहिजे. चौथा मुद्दा आहे देवाच्या संगतीमध्ये राहण्याच्या द्वारे आपण देवासोबत जे आहे ते चाललं पाहिजे. आणि पाचवा मुद्दा आहे आपण आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये स्थिर राहून देवासोबत जे आहे ते आपण चाललं पाहिजे. आणि सहावा जो मुद्दा आहे तो आहे देवाला आनंद देणाऱ्या अशा गोष्टी करून आपण देवासोबत चाललं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे विश्वासात टिकून राहिल्याच्या द्वारे आपण देवासोबत काय झालं पाहिजे, चाललं पाहिजे. हे 7 मुद्दे आज आपण सविस्तरपणे जे आहे ते काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग आता आपण देवासोबत कसे चालले पाहिजे हा आपला महत्वाचा काय आहे, टॉपिक आहे. आणि ह्या टॉपिक मध्ये आपण 7 सब मुद्दे जे आहेत ते कव्हर करणार आहोत. मग हा टॉपिक शिकण्या अगोदर आपण पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आपण वाचणार आहोत. आणि कोणीतरी मला उत्पत्तीचे पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं जे 24 वचन आहे ते वाचण्यासाठी मदत करा. आणि ह्या 24 वचनामध्ये एक व्यक्ती आपल्याला आढळून येतो जो देवासोबत चालला, त्याचं नाव पण त्या ठिकाणी आहे. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा हे वचन. चर्च. हनोक तेव्हा बरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. व्हेरी गुड. आता पहा, ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं वचन 24 वाचतो ना, तर ह्या 24व्या वचनामध्ये आपल्याला त्या व्यक्तीचे नाव दिसून येतं जो देवासोबत काय झाला, चालला. आणि त्या व्यक्तीचे नाव हनोक असं आहे. आता हनोक हा देवासोबत चालत असताना त्याचं जे चालणं आहे ते देवाला आवडलं. आणि ते देवाला आवडलं असल्या कारणामुळं देवाने हनोकाला जे आहे काय केलं माहिती का, त्याच्या बरोबर नेलं. ठीक आहे. देवाने हनोकाला त्याच्याबरोबर काय केलं, नेलं. आता ह्या वचनातून आपण हे शिकणार आहोत की कशा प्रकारे हनोक हा देवाबरोबर जे आहे चालला. आणि आज आपल्याला हनोकाच्या जीवनातून देवाबरोबर चालण्या संदर्भात काय शिकायचं आहे हे आपण आज काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. मग पहिली जी गोष्ट आहे ती ही आहे, पहिला जो मुद्दा आहे यातला तो हा आहे विश्वासाने देवासोबत चालणे. ठीक आहे. देवासोबत कसं चाललं पाहिजे हा आपला महत्वाचा टॉपिक आहे. आणि ह्या टॉपिकामधला पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे की देवासोबत आपण विश्वासाने जे आहे ते चाललं पाहिजे. आणि विश्वासाने देवासोबत चालण्याकरता आपल्याला कोणत्या गोष्टी एक सतत करण्याची गरज आहे ते आपण येणाऱ्या दिवसांमध्ये सविस्तरपणे जे आहे ते शिकणार आहोत. पण आज आपण इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आणि 5 आणि 6 ही जी 2 वचनं आहे आपण वाचणार आहोत. आणि कशा प्रकारे विश्वासाने हनोक जे आहे ते देवासोबत चालला आणि तो विश्वासाने देवासोबत चालला असल्या कारणामुळं देव जो आहे कशा प्रकारे हनोकाच्या चालण्याला घेऊन प्रसन्न झाला आणि त्याचे परिणाम जे आहेत ते काय झाले ते आपण त्या वचनामध्ये पाहणार आहोत. कोणीतरी मला इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आणि 5 आणि 6 वचन वाचण्यासाठी मदत करा. वाचून त्याला संतोषाविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याजवळ धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा देव आहे, देणारा होता. ओके. वचन आपण वाचणार. व्हेरी गुड. वचन वाचणार आहोत इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय आणि 4
5 आणि 6 वचन. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे आणि विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. व्हेरी गुड. साक्षी व्हेरी गुड. साक्षी व्हेरी गुड. दोन्ही पण व्हेरी गुड. आता लक्ष द्या, ह्या वचनामध्ये 5 आणि 6 वचन आपण ज्यावेळेस वाचतो तर ह्या वचनामध्ये आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये हनोक नावाचा व्यक्ती दिसून येतो जो देवासोबत चालला, आणि त्याच उदाहरण आपल्याला नवीन कराराच्या पुस्तकामध्ये इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय 5 आणि 6 मध्ये दिसून येतं. आता हनोक जो आहे ना, हनोकाला मरणाचा अनुभव आला नाही. लक्ष द्या, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरणाच्या अनुभवातून जावं लागतं, पण हनोक हा असा व्यक्ती आहे ज्याला मरणाचा अनुभव जे आहे तो आला नाही. आणि त्याला मरणाचा अनुभव हा का आला नाही हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं उत्तर आपल्याला ह्याच वचनामध्ये सापडतं, आणि त्याचं उत्तर हे आहे की तो नेहमी देवाला संतोषविणारा होता, तो देवाला प्रसन्न करणारा होता. लक्ष द्या, त्याचं जीवन हे देवाला प्रसन्न करणारं असल्या कारणामुळं तो देवासोबत चालत असताना त्याने देवावरती पूर्णपणे विश्वास टाकून देवाला प्रसन्न करण्याचा निर्णय जो काही त्यांनी आपल्या जीवनात घेतलेला असल्या कारणामुळं आपण पाहतो की देवाला त्याचं एकंदर जे काही वागणूक आहे ती देवाला आवडली. देवाला एकंदर त्याच्या सोबत चालणारं जी काही त्याची चालचलणूक आहे ती देवाला आवडली. आणि म्हणून वचन स्पष्टपणे सांगतं की हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही. देवाने त्याला जे आहे ना लोकांतरी नेलेलं होतं, आणि देवाने त्याला नेलं असल्या कारणामुळं तो सापडला नाही. कारण वचन सांगत आहे, कारण देवाने त्याला लोकांतरी नेलं, लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली होती की तो देवाला नेहमी संतोषणारा व्यक्ती होता. आता आपण हनोकाच्या जीवनातून काय शिकू शकतो, तर आपल्याला हनोकाच्या जीवनातून सर्वात महत्वाची गोष्ट ही शिकवायची आहे की देवासोबत चालत असताना आपण विश्वासाने चाललं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट आपल्या जीवनातून देव हा नेहमी संतोषला गेला पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जर ह्या गोष्टी आपल्या जीवनातून जर देवाच्या बाबतीमध्ये जर होत असेल तर मग आपल्याला परमेश्वर देव हा निश्चित अर्थाने आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा, पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि 1 ते 4 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसून येतो ज्याचं नाव अब्राहम आहे. आणि अब्राहम हा देवावर विश्वास ठेवून जे आहे ना अनोळखी देशामध्ये वाटचाल करत होता. बघा, परमेश्वर देवाने त्याला उत्पत्ती पुस्तकाच्या 12 अध्यायाच्या 1 ते 4 वचनामध्ये काय सांगितलं पहा, कोणीतरी वाचा माझ्यासाठी. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्याचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्याचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनामध्ये 4थ्या वचनाचा जो अभाग आहे तो म्हणत आहे
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून गेला. अब्राहम हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे कुठून निघाला माहिती का? आपल्या बापाच्या घरून निघाला, आपल्या देशातून निघाला, आपल्या नातेवाईकातून निघाला. लक्ष द्या. आणि परमेश्वर देवाने जो देश त्याला दाखवला होता ना, त्या देशामध्ये जो देश त्याच्याकरता अनोळखी होता, त्या देशात अब्राहम हा विश्वासाने काय झाला का? देवासोबत चालत राहील. लक्ष द्या. ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला परमेश्वर देवाला प्रसन्न जर करायचं आहे तर कोणत्या भागामध्ये आपण देवाला प्रसन्न करू शकतो? तर पहिली गोष्ट, आपण देवावरती पूर्ण विश्वास ठेवून देवाला संतोषणाऱ्या गोष्टी ज्या आहेत आपण केल्या पाहिजे. आणि जर अशा प्रकारे जर आपण देवासोबत चालत राहिलो तर परमेश्वर देवाचं अभिवचन आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये हे सांगत आहे की मी तुला आशीर्वादित करल. लक्ष द्या. आज जग हे देवाच्या माग चालत आहे, परंतु देवाला आवडेल अशा प्रकारच्या गोष्टींना घेऊन जग देवाच्या मागे चालत नसल्या कारणामुळे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला देवाचे जे आशीर्वाद आहे ते आलेले पाहायला भेटत नाही. मग देवाच्या माग कशा प्रकारे आपण चाललं पाहिजे हे आपण ह्या वचनातून जे आहे ना स्पष्टपणे शिकत आहोत. कारण अब्राहम हा परमेश्वराच्या ज्या वेळेला वाणीने त्याने ऐकलं, अब्राहमाने ज्यावेळेस परमेश्वराचा आवाज त्याने ऐकला त्यावेळेला त्याने त्या ठिकाणी लगेच जे आहे ना कृती केलेली आपल्याला पाहायला भेटली. आणि त्याची ती कृती परमेश्वर देवाला आवडली आणि म्हणून परमेश्वर देवाने त्याला आशीर्वादित करायचं ठरवलं आणि त्याला इतकं आशीर्वादित केलं देवाने. खूप आशीर्वाद देवाने त्याला. लक्ष द्या. आपण ज्यावेळेस अब्राहमा संदर्भात पुढे ज्यावेळेस वाचतो ना तर अब्राहम हा खूप श्रीमंत व्यक्ती झालेला होता. अब्राहमाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवाने जे आहे ते आशीर्वाद केलं होतं. आणि का अब्राहम आशीर्वाद मध्ये का? कारण त्याने विश्वासाने देवाचा शब्द ऐकून ज्या देशामध्ये त्याला जाण्यासाठी सांगितलं होतं त्या देशामध्ये तो आला. चर्च आज आम्ही देखील विश्वासाने ह्या 40गाव मध्ये आलेलो आहोत. हो, आज 14 वर्षापूर्वी देवाचा आवाज आम्ही ऐकला. देवाने आम्हाला ह्या 40गाव बद्दल दर्शन दिलं. देवाने ह्या 40गाव मध्ये आम्हाला पाठवलं. आम्ही देवाचा आवाज ऐकला आणि ह्या ठिकाणी देवाची सेवा करण्यासाठी आम्ही आलो. तेव्हापासून तर आतापर्यंत परमेश्वर देव हा आम्हाला आशीर्वादित करत आलेला आहे. लक्ष द्या. जर देवाचा शब्द ऐकला आणि त्याप्रमाणे आपण जर विश्वासाने जर कृती केली तर नेक्स्ट मुवमेंटला परमेश्वर देव हा त्या विश्वासाने कृती करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर काय करत आहे तर ते आहे आशीर्वाद देण्याचं काम. देव तुम्हाला सोडणार नाही, देव तुम्हाला टाकणार नाही जर तुम्ही देवाचे शब्द जर ऐकत आहात आणि त्याप्रमाणे करत आहात तर. दुसरा मुद्दा, यातला दुसरा मुद्दा लिहून घ्या. आपण देवासोबत कसे चालले पाहिजे यातला दुसरा मुद्दा आहे देवाच्या आज्ञेचं पालन करत करत आपण ह्या मानवीय जीवनामध्ये देवासोबतच्या प्रवासात जे आहे ते चाललं पाहिजे. कारण देवाच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या लोकांना देव शोधत आहे आणि ते तुम्ही आणि मी असावं अशी देवाची इच्छा आहे. बघा, ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं 15व वचन आपण वाचतो ना तर देव हा कोणत्या लोकांच्या शोधामध्ये आहे हे आपल्याला त्या ठिकाणाहून दिसून येतं. बघा, योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 15. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर, लक्ष द्या, तर तुम्ही माझं काय कराल? आज्ञांचं पालन कराल. आता देवावरती आपण प्रीती करतो हे बोलणं सहज आहे, पण आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो हे बोलणं थोडं कठीण जातं. आणि जितकं आपण देवाची प्रीती करतो हे बोलणं सोपं जातं ना तितकंच सोपं आपल्याला हे पण गेलं पाहिजे की मी देवाच्या आज्ञेचं पालन करतो. लक्ष द्या,
खऱ्या अर्थाने देवाची इच्छा ही आहे की तुम्ही त्याच्या आज्ञेचं पालन करावं, आणि तुम्हाला त्याच्या आज्ञेचं पालन हे त्याच वेळेला करता येईल ज्या वेळेला तुम्ही देवावरती प्रेम करू लागाल. देवावरती प्रेम करू लागाल म्हणजे काय? ज्या गोष्टी देवाला आवडत नाही किंवा ज्या गोष्टींमुळे देवाला दुःख होतं त्या गोष्टी तुम्ही मुळीच करणार नाही, कारण तुम्ही देवावरती प्रेम करतात. तुम्ही देवावर प्रेम करत असल्या कारणामुळे तुमची ही इच्छा नाहीये की तुमच्या देवाला न आवडणाऱ्या कृतीच्या द्वारे देव जो आहे तो दुःखी व्हावा, ही तुमची इच्छा नाहीये. आणि म्हणून तुम्ही त्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवाल आणि ज्या गोष्टी देवाला अपेक्षित आहेत त्या गोष्टींप्रमाणे चालून तुम्ही देवावरती तुमचं प्रेम आहे हे ज्यावेळेस तुम्ही दाखवाल ना, त्यावेळेला निश्चित अर्थाने परमेश्वर देव हा तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार. आणि बघा, पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो ना, उत्पत्ती पुस्तक 6 अध्याय 22 वचन, तर उत्पत्ती पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या त्या 22 वचनामध्ये आपल्याला नोहा नावाचा एक व्यक्ती दिसतो. आणि नोहा नावाच्या व्यक्तीला परमेश्वर देवाने एक आज्ञा दिलेली होती आणि त्या आज्ञेप्रमाणे नोहाने त्याच्या जीवनामध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि बघा वचन काय सांगत आहे, 6 अध्याय आणि 22 वचन, उत्पत्ती पुस्तक 6 अध्याय 22 वचन. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. व्हेरी गुड. बघा, नोहाला जे काही सांगण्यात आलेलं होतं, बघा देवाने नोहाला अतिशय स्पष्टपणे आज्ञा केलेली होती. देवाने नोहाला अतिशय स्पष्टपणे आज्ञा केली होती, लक्ष द्या. आणि ती आज्ञा आपल्याला 6व्या अध्यायामध्येच पाहायला भेटते. बघा वचन 13 कोणीतरी वाचा, वचन 14. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाची तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. आणि 13 वचनाचा फक्त अभाग वाचा, फक्त अभाग. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा. लक्ष द्या, व्हेरी गुड. मग देव नोहाला म्हणाला, आणि देवाने नोहाला ज्या काही आज्ञा दिल्या त्या त्याचं पालन त्याने ऍज इट इज केलेलं पाहायला भेटत, जसे तसे केलेलं. कारण वचन 22 म्हणत आहे की नोहाने तसं केलं म्हणजे काय केलं? वचन 14 मध्ये सांगितलं होतं की तू आपल्यासाठी गोफर लाकडाचे तारू कर आणि त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून बाहेरून डांबर लाव. आणि बघा 15 वचन म्हणत आहे की ते तारू किती मोठं असलं पाहिजे, किती रुंद असलं पाहिजे, किती अरुंद असलं पाहिजे. जसं जसं देवाने त्याला सांगितलं होतं ना, तसं तसं त्याने केलं. आणि परिणाम काय झाला माहिती का? नोहा त्याच्या परिवारासह आशीर्वादित झाला. लक्ष द्या, देवाच्या आज्ञेचं पालन जो पण व्यक्ती ह्या भूतलावरती करतो ना, तो व्यक्ती देवाकडून आशीर्वादित होतो. जर देवाने हनोकाला आशीर्वाद केलं तर देवाने अब्राहमाला देखील आशीर्वाद केला. जर देवाचं सांगतं की जे देवावरती प्रेम करतात त्यांना जर देवाने आशीर्वाद केलं तर देवाने ह्या वचनामध्ये नोहाला देखील आशीर्वादित केलेला आहे. परमेश्वर देवाची इच्छा ही आहे की जितके त्याच्या आज्ञेचं पालन करतात ते सर्व आशीर्वादित व्हावे. आणि आपल्याला जर आशीर्वाद व्हायचा असेल तर ह्या दिवसांमध्ये आपण देवाच्या आज्ञेप्रमाणे अतिशय ऍज इट इज करणं फार गरजेचं आहे. देवाच्या आज्ञेप्रमाणे आपण चालणं, वागणं, राहणं, प्रत्येक गोष्ट करणं हे फार गरजेचं आहे. तर देव आपल्याला आशीर्वाद करत, तर देवाचे आशीर्वाद हे आपल्या जीवनामध्ये येतील, आपल्या परिवारामध्ये येतील, आपल्या कामधंद्यामध्ये येतील, आपल्या पैशा अडक्यामध्ये येईल. मी अनेकांना अशी प्रार्थना रिक्वेस्ट देताना ऐकलेली आहे की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, मी खूप कमवतो पण माझ्या हातात टिकतच नाही. अनेकांना अशी प्रार्थना करताना मी ऐकलेलं आहे की पास्टर घरामध्ये भरपूर आणून टाकतो पण पुरतच नाही. बघा वचन काय सांगतं? वचन सांगतं देवाच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आशीर्वाद टिकून राहत.
आणि आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद टिकून राहणे, यासाठी आपल्याला देवाच्या वचनाचं पालन कडिकोटपणे करणं फार गरजेचं आहे. जर आपण देवाच्या वचनाचं पालन केलं तर आपण आशीर्वादित होऊ. त्याचा तिसरा जो मुद्दा आहे, आपण देवासोबत कसे चालले पाहिजे, यातला तिसरा मुद्दा आहे पवित्र आणि शुद्ध जीवन जगत आपण देवासोबत चाललं पाहिजे. जर खऱ्या अर्थाने आपण पवित्र आणि शुद्ध जीवन जगत जर देवासोबत चाललं तर मग देव आपला उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये करून घेतल्याशिवाय राहणार नाही. देव आपल्याला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. बघा, ज्या वेळेला आपण पहिला अध्याय आणि 16 वचन आपण वाचतो तर पेत्र हा त्या ठिकाणी पवित्रते संदर्भात आणि शुद्धते संदर्भात काय लिहित आहे ते आपण पाहणार आहोत. पेत्राचे पहिले पत्र 16 अध्याय पहा काय म्हणते, 16 वचन सॉरी. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. व्हेरी गुड. असा शास्त्रलेख आहे की कसा, देव म्हणत आहे तुम्ही पवित्र असा. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये जर अपवित्रता असेल तर आपल्याला पवित्र आणि शुद्ध जीवन जगता येणार नाही. जर आपल्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी असेल तर आपल्याला पवित्र आणि शुद्ध जीवन जे आहे ते जगता येणार नाही. आणि पवित्र आणि शुद्ध जीवन जगणं हे देव आपल्याकडनं अपेक्षित करत आहे. कारण वचन सांगत आहे तुम्ही पवित्र असा. पवित्र असा म्हणजे काय, ज्या गोष्टी देवाला आवडत नाही, ज्या आपल्या मध्ये आहे त्या सर्व गोष्टी आपण आपल्यापासून दूर केल्या पाहिजे. आणि त्या गोष्टी दूर करण्याकरता आपण देवाच्या वचनाचा सहारा जो आहे आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. देवाच्या नियमांचा सहारा जो आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. पवित्र आत्म्याचं जे सहाय्य आहे त्याचा आपण जो आहे आपल्या जीवनामध्ये जे आहे ना उपयोग करून घेतला पाहिजे पवित्र आत्म्याच्या सहाय्याचा. का माहिती का, कारण देव पवित्र आहे. लक्ष द्या, देव पवित्र आहे. आणि ही गोष्ट, देव पवित्र आहे ही गोष्ट दानिएलाला कळाली होती. आणि दानिएलाला ज्या वेळेला ही गोष्ट कळाली की देव पवित्र आहे त्यावेळेला त्याने त्याच्या जीवनामध्ये निर्णय घेतला की मी कुठल्याही प्रकारे स्वतःला जे आहे विटाळणार नाही, स्वतःला जे आहे ते अपवित्र करून घेणार नाही. बघा, दानिएलाचं पुस्तक पहिला अध्याय आणि वचन 8 पहा काय म्हणत आहे. दानिएलाचं पुस्तक पहिला अध्याय आणि वचन 8 त्या ठिकाणी बघा दानिएलाने कशा प्रकारे स्वतःला अपवित्र होण्यापासून जे आहे ते वाचवलं. पहिला अध्याय आणि 8 वचन. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, याचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला. म्हणून त्याने खोजाच्या सरदाराला विनंती केली की मला याचा विटाळ नसावा. व्हेरी गुड. बघा, दानिएलाने आपल्या मनामध्ये अगोदरच निश्चय करून ठेवला होता की मी कुठल्याही प्रकारे स्वतःला जे आहे ना दूषित करणार नाही. कुठल्याही प्रकारे स्वतःला जे आहे ना मी विटाळ होऊ देणार नाही. आणि त्याने त्या ठिकाणी राजासमोर असताना देखील स्वतःचे जे जीवन आहे त्याने ते शुद्ध ठेवलं. आणि त्याने त्या ठिकाणी खोज्यांचा जो सरदार आहे त्याला विनंती केली. आणि परमेश्वर देवाने त्या खोजांच्या सरदाराची दानिएलावरती कृपादृष्टी व दया व्हावी असं देवाने केलं. म्हणजे लक्ष द्या, दानिएलाने जी इच्छा केली होती ना की मी माझा देव पवित्र आहे तर मी पण पवित्र राहील, मी स्वतःला विटाळ होऊ देणार नाही आणि ज्या गोष्टींमुळे विटाळ होईल अशा प्रकारच्या गोष्टी मी मुळीच माझ्या जीवनामध्ये सेवन करणार नाही किंवा येऊ देणार नाही. ती गोष्ट देवाला आवडली.
त्याचा तो मनाचा निश्चय देवाला आवडला. लक्ष द्या. आणि परमेश्वर देवाने दानिएलच्या जीवनामध्ये त्या खोजांच्या सरदाराच्या द्वारे चमत्कार करायला सुरुवात केली. दयेच्या माध्यमातून, कृपा करण्याच्या माध्यमातून. लक्ष दे, ह्या जगामध्ये राहत असताना जर आपण आपल्या स्वतःला जगाच्या गोष्टींचा जर विटाळ होऊ दिला नाही आणि आपण देवासोबत जर प्रामाणिकपणे जर चाललो, देवासोबत जर आपण विश्वासाने जर चाललो, तर परमेश्वर देव हा त्याची कृपा आणि त्याची दया आपल्यावरती विपुल प्रमाणामध्ये जे आहे ना ते होऊ दे. पण आज देवाची दया आणि देवाची कृपा ही आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवायला मिळत नाही. त्याच्या मागचं कारण जर काय आहे, तर आपण अनेक असे विटाळ जे आहे ना स्वतःला करून घेतलेले आहे. स्वतःचं जीवन आपण दूषित करून घेतलेले आहे जगामध्ये राहत असताना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाची दया, देवाची कृपा जी आहे ती पाहायला भेटत नाही. पण देवाचं वचन आपल्याला सांगतं की ज्याप्रमाणे पेत्र आपल्या पत्रामध्ये म्हणतो की तुम्ही पवित्र असा कारण देव पवित्र आहे. आपण कसं पवित्र राहायला पाहिजे? त्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे ज्या देवाला आवडत नाही. आणि त्या वाईट गोष्टी दानिएलाने आपल्या जीवनापासून दूर ठेवल्या असल्या कारणामुळे परमेश्वर देव हा दानिएलाला आशीर्वाद करत. पाचवा मुद्दा. ओके, चौथा मुद्दा लिहा. निरंतर देवाच्या संगतीमध्ये राहिल्याच्या द्वारे आपण देवासोबत चालू शकतो. निरंतर आपल्याला देवाच्या संगतीमध्ये राहायचं आहे. आणि निरंतर आपण देवाच्या संगतीमध्ये कशाच्या सहाय्याने राहू शकतो, तर आपल्याला पहिले तेसलोनिके 5वा अध्याय आणि त्याचं 17वं जे वचन आहे ते वाचल्याच्या द्वारे समजेल की कशा प्रकारे आपण निरंतर देवाच्या संगतीमध्ये जे आहे ते राहू शकतो. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. पहिले तेसलोनिके 5वा अध्याय आणि वचन 17 काय म्हणते पहा. निरंतर प्रार्थना करा. व्हेरी गुड. जर देवाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला राहायचं आहे, तर देवाच्या सानिध्यामध्ये निरंतर राहण्यासाठी कोणत्या मार्गाचं अवलंबन तुम्ही केलं पाहिजे, तर तो मार्ग आपल्याला पहिले तेसलोनिकेच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या ते 17व्या वचनामध्ये दिसून येतो. तो आहे प्रार्थनेचा मार्ग. निरंतर ज्यावेळेस लूका सुवर्तमानाचं पुस्तक 18वा अध्याय आपण काढतो ना, तर लूका सुवर्तमानाच्या पुस्तकाच्या 18व्या अध्यायाच्या त्या पहिल्या वचनामध्ये बघा प्रार्थने संदर्भात जे आहे काय लिहिलेलं आहे, आपण ते वाचूया म्हणजे आपल्याला समजून येईल. पहा पहिलं वचन. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो असा. व्हेरी गुड. काय इच्छा काय आहे देवाची? तुम्ही निरंतर प्रार्थना केल्याच्या द्वारे देवाच्या संगतीमध्ये राहावं आणि प्रार्थना करत असताना तुम्ही कधीही खचू नये. प्रार्थना करत असताना तुम्ही सर्वदा प्रार्थना केली पाहिजे, निरंतर प्रार्थना केली पाहिजे, न चुकता प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रभू येशूने मोठ्या पहाटेस उठून जे आहे प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला भेटते. त्याच्या जीवनाचं हे रुटीन होतं. तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता तो पृथ्वीवरती राहत असताना. बघा मार्कुस सुवर्तमान पहिला अध्याय आणि त्याचं 35 वचन बघा काय म्हणत आहे, कशा प्रकारे येशू प्रार्थना केल्याच्या द्वारे निरंतर देवाच्या संगतीमध्ये राहिला हे त्या वचनातून आपल्याला दिसून येतं. मार्कुस सुवर्तमान पहिला अध्याय आणि त्याचं वचन 35 बघा काय म्हणत आहे. मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्यांनी प्रार्थना केली. व्हेरी गुड. मोठ्या पहाटे उठला, कारण त्याला माहिती आहे की देवाच्या संगतीमध्ये राहणं हे किती गरजेचं आहे ह्या जगामध्ये राहत असताना. लक्ष द्या, जगाच्या गोष्टी तुम्हाला देवाच्या संगतीमध्ये राहू देणार नाही, जाऊ देणार नाही. पण देवाच्या संगतीमध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला तिथून पण त्या काय करते माहिती का, मागा आणतील. तुम्ही देवाच्या संगतीमध्ये जास्तीत जास्त राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जर काय केलं पाहिजे तर ते आपल्याला येशूच्या जीवनातून पाहायला भेटेल. येशू हा मोठ्या पहाटेस उठून बाहेर रानामध्ये गेला आणि तिथे एकांतामध्ये जाऊन
त्याने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेच्या साहाय्याने तो देवाच्या संगतीमध्ये जे आहे ते राहू लागलेलं. लक्ष द्या, जर आपल्याला देवाच्या संगतीमध्ये जर राहायचं आहे तर आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे, कारण त्या प्रार्थनेच्या द्वारेच आपण देवाच्या संगतीमध्ये जे आहे ते स्वतःला ठेवू शकतो, राहू शकतो. येशूने स्वतःला देवाच्या संगतीमध्ये प्रार्थनेद्वारे ठेवलं. येशू हा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. आपल्याला प्रार्थना करणारा व्यक्ती बनायचं, आपल्याला प्रार्थना करणारा व्यक्ती बनायचा आहे. पाचवा मुद्दा, देवासोबत आपण कशा प्रकारे चाललं पाहिजे, त्याच्यातला पाचवा जो मुद्दा आहे तो हा आहे, देवाच्या मार्गावरती स्थिर राहिल्याच्या द्वारे आपण काय करू शकतो माहिती का, देवामध्ये चालू शकतो. देवामध्ये चालत असताना देवामध्ये आपल्याला स्थिरता प्राप्त झाली पाहिजे किंवा देवामध्ये आपण स्थिर झालं पाहिजे. आपलं देवामध्ये असणं हे तळ्यात मळ्यातला विषय नको आहे. बघा, आपण पाहतो की पेत्र हा येशू सोबत राहायचा, तरी पण त्याचा अविश्वास येशूवरती होता. त्याने त्याचा अविश्वास त्या समुद्राच्या पाण्यावरती चालताना जे आहे ना तो दाखवून दिला होता. त्याने येशूकडे बघण्याऐवजी त्याने त्या समुद्रामध्ये चालू असलेलं जे काही लाटा आहे, वारं आहे, वादळ आहे, त्याच्याकडे त्याने बघितलं. देवासोबत चालत असताना आपण देवामध्ये स्थिर जे आहे ना, स्थिर जीवन जगणं गरजेचं आहे. स्थिरपणा आपल्या जीवनामध्ये देवासंदर्भात, देवाच्या मार्गावर चालण्या संदर्भात येणं गरजेचं आहे. आणि बघा वचन काय सांगत आहे, स्तोत्रसंहिता 119 आणि त्याचं पहिलं वचन पहा काय म्हणत आहे. स्तोत्रसंहिता 119 पहिलं वचन, जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. व्हेरी गुड. जे आपले वर्तन, वागणूक चोख ठेवून म्हणजे निर्दोष ठेवून, पवित्र ठेवून देवाच्या मार्गावर चालतात ना, त्या लोकांना खऱ्या अर्थाने देव आशीर्वादित करतो. कारण स्तोत्रकर्ता अतिशय स्पष्टपणे म्हणत आहे की जे आपले वर्तन निर्दोष ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते लोक आशीर्वादित आहेत, ते लोक धन्य आहेत. जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये धन्यता मिळवायची आहे, तर ती धन्यता आपण कशी मिळवू शकतो, तो जो आशीर्वाद आहे तो आपण कसा मिळवू शकतो, तर त्याचं उत्तर हे आहे की आपण आपलं जे वर्तन आहे ना ते निर्दोष ठेवणं गरजेचं आहे. आणि येशूने त्याचं वर्तन निर्दोष ठेवलेलं होतं प्रत्येक बाबतीमध्ये. आणि लक्ष द्या, येशूचं वर्तन हे शुद्ध असल्या कारणामुळं पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारात अनेकांनी त्यांचं जे वर्तन आहे ते शुद्ध ठेवलेलं होतं. अनेक एक्झाम्पल्स आहेत, पण एक उदाहरण आपण जुन्या काळातून पाहणार आहोत. ज्यावेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 39 अध्याय आणि 7 ते 9 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी योसेफ नावाचा व्यक्ती आहे आणि योसेफाने पापाच्या अभिलाषांपासून दूर राहून देवाच्या मार्गावर चालणं जे आहे ते पसंत केलेलं होतं. त्याने देवाच्या मार्गामध्ये स्थिर राहून देवाला प्रसन्न करणारं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जे आहे ना त्याने तयार केलेलं होतं. आज देखील आपल्याला देवाच्या मार्गावर जर चालायचं असेल तर आपल्याला सर्व प्रकारच्या मोहापासून, आमिषापासून, पापापासून आपल्याला काय करायचं माहिती का, दूर राहायचं आहे आणि देवाच्या मार्गावर चालायचं. कारण उत्पत्तीचं पुस्तक 39 अध्याय आणि 7 ते 9 आपण वाचतो वचन, त्या ठिकाणी बघा कशा प्रकारे योसेफाने त्याचं जे वर्तन आहे ते शुद्ध ठेवलं, कशा प्रकारे तो परमेश्वराच्या मार्गावरती जे आहे ना स्थिरपणे चालत राहिला, हे त्या ठिकाणी दिसून येतं. बघा कोणतरी वाचते वचन माझ्यासाठी. यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी निज. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धनाच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्याची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू. व्हेरी गुड.
बघा कशा प्रकारे दानिएलाने त्याचं जे वर्तन आहे, त्याची जी वागणूक आहे ती पवित्र ठेवली, ती अतिशय शुद्ध ठेवली आणि त्याने त्याची वर्तणूक वागणूक कशा प्रकारे शुद्ध ठेवली हे आपल्याला 9व्या वचनाच्या ब भागामध्ये दिसून येतं. आणि तो म्हणत आहे की एवढी मोठी वाईट गोष्ट जी तुझी इच्छा आहे की मी करावी ती करून मी देवाच्या विरोधामध्ये पाप कसं करू. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला सर्व प्रकारच्या आमिषापासून पळायचं आहे. सर्व प्रकारच्या आमिषाला, सर्व प्रकारच्या लोभाला, सर्व प्रकारच्या वासनेला आपल्याला नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आपल्याला शिकलं पाहिजे त्या वासनेला हे म्हणणं की एवढ्या मोठ्या वाईट गोष्टी करून मी देवाच्या विरोधामध्ये पाप कसं करू, हे आपण आपल्या वासनेला म्हणणं फार गरजेचं. चर्च लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की योसेफाने देवाच्या विरुद्ध पाप करून त्या ठिकाणी दोषी जे आहे ना ते त्या ठिकाणी होण्याचा निर्णय त्याने घेतला नाही. त्याने त्या ठिकाणी देवाच्या विरोधामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. त्याने त्या ठिकाणी जे आहे ना स्वतःला निर्दोष ठेवण्याचा, स्वतःला पवित्र ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला. आपल्याला देखील असे निर्णय घेणं गरजेचं आहे. ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला देवाच्या मार्गावर जर स्थिर जर राहायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारचे जे निर्णय आहे ना ते घ्यावे लागतील. ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टी आपल्याला हेतू पुरस्सर जे आहे ना नाही म्हणायला शिकलं पाहिजे करणं. त्याच्याशी हात मिळवणे आपण मुळीच जे आहे ते करू नये. 6वा मुद्दा, कशा प्रकारे आपण देवासोबत चालू शकतो तर परमेश्वराला आनंद दिल्याच्या द्वारे आपण देवासोबत जे आहे ते चालू शकतो. आज अनेकांची जी वागणूक आहे ना ती परमेश्वर देवाला दुःख देणारी आहे आणि देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपण आनंदाने परमेश्वरासोबत जे आहे ते चाललं पाहिजे. आणि बघा वचन काय सांगत आहे, मिका 6वा अध्याय आणि वचन 8 पहा काय म्हणत आहे. मिका 8वा अध्याय, मिका 6वा अध्याय आणि 8वं वचन. येस, हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवास मागे राहून नम्रपणे चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्या जवळ काय मागतो. व्हेरी गुड. बघा देव काय मागत आहे आपल्याकडनं. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला आनंदित ठेवावं. नेहमी देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला आनंदित ठेवून त्याच्या सोबत जे तुम्ही चालावं. आणि देवाला आनंदित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो तर वचनामध्ये सांगितलेलं आहे 8व्या वचनामध्ये, मिका याचं 6वा अध्याय 8व्या वचनामध्ये, हे मनुष्य बरं काय ते त्याने तुला दाखवलं आहे. आणि काय आहे बरं? देव म्हणतो जगामध्ये राहत असताना तू नीतीने वागला पाहिजे. जगामध्ये राहत असताना तू आवडीने दया जी आहे ती केली पाहिजे. जगामध्ये राहत असताना आपल्या देवा समाजामे तू नम्रपणे जे आहे ते चाललं पाहिजे देवासमोर. ह्या गोष्टींशिवाय देव काय मागतो आपल्याला. आणि ह्या गोष्टी जर आपण केल्या तर परमेश्वर देव हा निश्चित अर्थाने आपल्या ह्या वागणुकीच्या द्वारे आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण प्रेषणाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 55 पासून तर 60 वचन आपण वाचतो ना, त्या ठिकाणी स्टेफन जे आहे ना, स्टेफनाने अशा प्रकारची वागणूक करून देवाला आनंद दिलेला होता. अशा प्रकारची म्हणजे कशी, जी देवाला अपेक्षित होती, ज्या वागणुकीमुळे देव आनंदित होत होता, अशा प्रकारची वागणूक ही स्टेफनाने केली. आणि लक्ष द्या, देवाला त्याने आनंद दिला. आपण देखील ह्या दिवसांमध्ये देवासमोर नम्रपणे चाललं पाहिजे. आपण ह्या जगामध्ये राहत असताना देवासोबत आपण जे आहे ना
लक्ष द्या, नेहमी नम्रपणे जे आहे ते चाललं पाहिजे. जे काही चांगलं आहे ना ते केलं पाहिजे. वाईटापासून आपण दूर जे आहे ते राहायला पाहिजे. स्टेफनाने त्याच्या जीवनामध्ये त्याच गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी करून त्याने देवाला जे आहे ते आनंदित केलं. शेवटचा मुद्दा, आपण देवासोबत कसे चाललं पाहिजे. शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहा. जीवनात काही जरी झालं देवाला सोडू नका. जीवनात काही जरी झालं विश्वासापासून दूर जाऊ नका देवावरच्या. बघा वचन काय सांगत आहे. 2 तिमोथी 4 अध्याय आणि 7 वचन. 2 तिमोथी 4 अध्याय आणि 7 वचन पहा. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपली आहे, विश्वास राखला. व्हेरी गुड. संत पौल या ठिकाणी तिमोथीला म्हणत आहे की मी शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहण्यासाठी चांगलं युद्ध मी केलेलं आहे. शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहण्यासाठी मी माझी जी काही धाव आहे ना, धाव ती मी धावलो आणि ती धाव मी संपवली आहे आणि मी विश्वास राखला आहे. लक्ष द्या, म्हणजे मी ह्या जगामध्ये राहत असताना देवासोबत चालत असताना मी देवाचा जो विश्वास आहे तो तुटू दिला नाही. देवाच्या विश्वासाला मी तडा जो आहे तो जाऊ दिला नाही. मी चांगलं युद्ध जे आहे ते केलं. ज्या गोष्टी वाईट होत्या त्यांना मी नाही म्हणालो. वाईट गोष्टींना मी माझ्या जीवनामध्ये थारा दिला नाही. ज्या गोष्टी देवाला अपेक्षित होत्या त्या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये केल्या आणि अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी करत करत मी विश्वासामध्ये टिकून राहत माझी जी धाव आहे ती संपवली आहे. आणि लक्ष द्या, हे पत्र जे आहे ना, संत पौल तिमोथीला लिहित असताना त्या जीवनाच्या शेवट तो आलेला होता. हो, आपण या जगामध्ये राहत असताना कशा प्रकारे धावलं पाहिजे, कशा प्रकारे आपली धाव जी आहे ती संपवली पाहिजे, कशा प्रकारे आपण चांगलं सुयुद्ध केलं पाहिजे, चांगलं युद्ध केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण विश्वासात टिकून राहायला पाहिजे, हे आपल्याला ह्या वर्षातून समजतं. आणि लक्ष द्या, संत पौलाने जे आहे ना शारीरिक कष्ट खूप घेतले. संत पौलाने ज्यावेळेस आपण प्रेषणचं पुस्तक 20 अध्याय आणि वचन 24 वाचतो ना, तर त्या ठिकाणी संत पौल बघा काय म्हणत आहे. 20 अध्याय आणि 24 वचनामध्ये संत पौल बघा शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहण्या संदर्भात काय म्हणत आहे. मी कशाचीही काळजी करीत नाही. मी आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली आहे ती शेवटास नाही. काय नाहीच शेवटास. जी सेवा प्रभू येशू करून संत पौलाला प्राप्त झाली, ती सेवा संत पौल म्हणत आहे की मला शेवटास जी आहे ती न्यायची आहे. आणि लक्ष द्या, प्रभू येशूने संत पौलाला दिलेली सेवा ही त्याला शेवटास न्यायची होती, म्हणून त्याने त्या ठिकाणी कसलीही काळजी केली नाही. एवढंच काय, त्याने त्याच्या स्वतःच्या प्राणाची देखील काळजी केली नाही. त्याने अनेक वेळा शारीरिक कष्ट जे आहे ना त्या ठिकाणी त्याला उचलावे लागले. अनेक वेळा त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. अनेक वेळा त्याच्यावरती त्याची उपवासमार झाली. अनेक वेळा त्याला मोठमोठ्या संकटातून जावं लागलं. अनेक वेळा आणि इतक्या परेशानीमधून तो जात असताना देखील, इतक्या संकटातून तो जात असताना देखील, इतक्या दुःखद परिस्थितीमधून तो जात असताना देखील त्याने शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता. आपण देखील ह्या जगामध्ये राहत असताना
विश्वासात टिकून राहण्याचा निर्णय घेतला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागलं तरी आपण देवाला सोडायचं नाही, तरी आपण देवामध्ये चालणं जायचं सोडायचं नाही. संत पौलाने त्याच्या जीवनामध्ये निर्णय घेतला, जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ. मी जगल तर देवासाठी जगल आणि मी मरल तर मी देवासाठी मरल. मी जगलो तरी मला फायदा आहे आणि मी मेलो तरी मला फायदा आहे. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना देवा करता आपण जगलं पाहिजे. आणि देवा करता जगणं जर काय आहे तर ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्यापासून स्वतःला दूर ठेवायचं. ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टींचं आपण आपल्याला विटाळ होऊ देऊ नये. ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी करून आपण देवाला संतोषविला पाहिजे. ही गोष्ट देव आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि देवाची अपेक्षा संत पौलाने पूर्ण केली. आज ही अपेक्षा देव आपल्याकडनं करत आहे, आपल्याला ती पूर्ण करायची. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव, सर्वांना प्रेज गॉड, सर्वांना